अशी काय पाहते माझ्याकडं भंजाळल्यासारखी? सकाळपासून बघते मी, तू अशीच पाहते माझ्याकडं. मी मोठ्या बाई, ओळखतेस ना? कुठं बाहेर निघालीस काय? हो, माझं ना एक छोटंसं काम होतं, जाऊन येते पटकन. काम आहे? जा. तुम्ही बऱ्या आहात का मोठ्या बाई? मला काय दाढ भरली? नाही, रात्री अपरात्री चहा प्यायची सवय नाही ना तुम्हाला, म्हणून विचारलं. हा नाही, उलट मस्त झोप लागली. म्हणजे रात्री तुझ्या हातचा चहा पिऊन झोपले, थेट सकाळी चहालाच उठले. नक्की काही त्रास नाही झाला तुम्हाला? नाही. हा, एक स्वप्न पडलं. कसलं स्वप्न? अगं स्वप्नात तू मला घरामागच्या विहिरीत ढकलत होती, मारून टाकत होती. पण तू कशाला असं करशील? नाही, आपण एकाच टीम मध्ये आहोत ना. उलट मला ते हिंदीवरती डाऊट आहे. असं वाटतं का एक दिवस तीच मला मारल. पण तुमच्या स्वप्नात तर मी तुम्हाला मारताना दिसले ना? हा, तू दिसलीस. पण तू कशाला असं करशील? तुझ्या मनात तरी आहे का तसं? मला नाही वाटत तू माझ्या बाबतीत असं काही करशील म्हणून. खरं सांगू का तुला, ज्या माणसाला स्वतःच्या मरणाचं स्वप्न पडतं ना, त्याचं आयुष्य उलट वाढतं. त्यामुळे खरं तर तुझे आभारच मानले पाहिजे. तू माझ्या स्वप्नात आलीस आणि मला मारलंस म्हणून. आता काय मी लवकर मरत नसते. तुझं गोड खाल्ल्याशिवाय तर मी मरत नसतेच. म्हणजे अजून 100 वर्ष तरी आहेत माझ्याकडं. हो, म्हणजे काय? बरं, मला ना खरंच खूप उशीर होतोय. मी येऊ का? येते. हा, उतरवलं श्रीकला, तुझ्या एक एक कला उतरव. इंदे, वाचन ना ग मी. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? जगात सगळ्यांपेक्षा जास्त. बस मग, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सगळं नीट होणार आहे. आणि उद्या हिअरिंग आहे, कोर्टात उभं राहायचंय, माहिती आहे ना? इंदे, तिथं मला बोलता येईल ना ग? बोलता येईल ना ग? म्हणजे तिथे काही वाघ सिंह आहेत का घाबरायला? तसं नाही ग इंदे, पण ते पोलिसांकडे प्रूफ आहे ना, आय विटनेस. लाईव्ह विटनेस? काय म्हणली? काय नाही, मी म्हणले माझी करिश्मा ताई लय डॅशिंग आहे, ते कुणालाच घाबरत बिबरत नसती. आणि घाबरायला तू काय केलंस का? नाही इंदे, हे बघ, देवा शपथ घेऊन सांगते ग, खरंच काय ते केलं. बस मग, हेच आणि असंच बोलायचं कोर्टामध्ये. हं? आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, कर नाही त्याला डर नाही. ताई, मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन, वचन देते. हाय. हाय. असा का पाहतोयस माझ्याकडे?
अरे गोपाळ, प्लीज पाहू नकोस असं. मला कसं तरी होतंय, प्लीज. अगं माझ्या ब्युटिफुल बायकोकडे मी पाहू पण शकत नाही का? ती आहे का काय मला कोणाची? आत्ताच आलायस ना, जा फ्रेश होऊन घे बरं. त्यासाठी मला तुझ्या हातचा चहा लागेल. अगं बघतेस काय अशी? मला सवय झाली आहे तुझ्यासारखीच तुझ्या हातच्या चहाची सुद्धा. पण आज तुला नारायणी त्यांच्या हातचा चहा प्यावा लागेल. का ग असं का? अरे आज मला इतकी कामं आहेत ना, शेळकेवाडीतल्या त्या आजींना भेटायला जायचंय. खूप दिवसांपासून बोलवत होत्या त्या, पण घरातल्या कामांमुळे ना मला जमतच नव्हतं रे. त्यानंतर मला आज भाजी आणायला जायचंय, किराणातून सामान आणायचंय, अशी अशी खूप कामं आहेत आज. मी पण येऊ का मग सोबत? तू आत्ताच आलायस ना, आराम कर ना थोडा. पण लवकर परत येशील ना ग? लगेच 2 तासात. 2 तास लगेच असतात होय? मग 120 मिनिटात. ठीक आहे. नारायणी ताईला सांग चहामध्ये आलं जास्ती नको आणि साखर सुद्धा कमी. ओके, सांगते. डन. बाय. इतक्या अर्जंट मध्ये बोलवलंय म्हणजे नक्की डिटेक्टिव्ह पप्पूकडे कसली तरी खबर आली. हो, आणि त्यामुळेच तुझ्यासारखं करिश्माने खून केलाच नाहीये याची मला गॅरंटी वाटायला लागली. नाही, तुला वाटतंय हे सगळं हे ठीक आहे, पण गॅरंटी? तुझ्या हाती काही प्रूफ बिफ लागलंय का? अरे आदू, प्रूफच समज. प्रूफच समज म्हणजे? हे बघ इंदू, मला तू त्या मिटकरची सगळी डिटेल्स काढायला सांगितले होते. बरोबर. त्याची सगळी कुंडली मी बाहेर काढली. अगं हा मिटकर 1 नंबरचा झोल माणूस आहे. हा निमनीत राहतो, सगळी जिंदगी याची उधार. याच्याकडून पैसे काढ, त्याच्याकडून पैसे काढ, हे असे याचे धंदे. याच्या असल्या स्वभावामुळे याचे मध्यंतरी ना खायचे सुद्धा वांदे झाले होते. अरे पण आता काय? अदू, अरे नवा मोबाईल, घरात नवीन टीव्ही, एवढंच काय तर त्या घनश्याम सोनाराकडून सोनं सुद्धा विकत घेतले. वाटलंच होतं मला, हा मिटकर पैशांसाठी खोटी साक्ष देतोय. नाही, या गोष्टीला ना माझं 100% सहमत आहे बघ इंदू. तुला नाही, तुझा मुद्दा बरोबर आहे, पण इंदू आता तो खोटा आहे हे तू कसं सिद्ध करणार आहेस? मी फक्त करिश्माताई निर्दोष आहे, खरी आहे, इतकंच सिद्ध करणार. त्या मिटकरचा खोटेपणा आपोआप कोर्टासमोर येणार. श्रीकलाने तिचं ते औषध या खोलीतच कुठेतरी लपवून ठेवलेलं असणार आहे. कुठे ठेवलंय? तिने दिलेला तो चहा प्यायला की मला पुढचं काहीच आठवत नाही. असं काय टाकते ती चहामध्ये? काय असतं काय नक्की चहा औषधात? शोधायला पाहिजे. कुठे लपवलंय श्रीकला तू ते औषध? कुठे लपव ग, मी ते शोधणारच.
आदू, माझ्या डोक्यात ना रात्रंदिवस एकच विचार आहे, करिश्मा ताईला निर्दोष सिद्ध करायचं. इंदू, पण ती तेवढी सोपी गोष्ट आहे का? किती अवघड आहे ते. आणि ते आय विटनेसला खोटं म्हणू शकतो आपण म्हणायला काही म्हणू शकतो, पण ते कोर्टात प्रूव्ह करावं लागेल ना. मी तयारी सुरू केली आहे ना. इंदू, पण वेळ वेळ किती कमी आहे आपल्याकडे. हे सगळं करणं ना टफेस्ट टास्क आहे एकदम तुझ्यासाठी. टफ आहे पण अशक्य नाही, आणि सत्य कधीच लपत नाही. वा 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 वा. दिवसभर एकत्र उंडारून झालं तुमचं, तरी सुद्धा बोलणं संपत नाही. दारात येऊन गुलू 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 गप्पा मारत बसलेत. अगं घड्याळ पा किती वाजलेत ते. हो, तसं नाही मोठ्या बाई, ते कामाच्या याच्यात कळलंच नाही अहो किती वाजले. लष्कराच्या भाकऱ्या भाजून झाल्या. आता घरातल्या लोकांना उपाशी ठेवायचा इरादा काय काय तुझा? सगळेजण बसलेत नुसते आ करून. आई इंदू दिसली की तिला टोचून बोलणं गरजेचं आहे का? आदोक्ष एक सांगू का तुला, तू ना आता बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस. मी इतकंच सांगत होते, वेळ काय झालीये पाव. देवा पुढे दिवा नाही, तुळशी पुढे दिवा नाही, दिवे लागण्याची वेळ झालीये. पण नाही, आणि तू तिची बाजू घेतोयस. आई तू सारखं इंदूला का बोलला होतेस का? आता तू ऐक माझ्या जीवात जीव असपर्यंत ना तू एकतर बायको दुसरी कर, नाही तर मला बदल. मोठ्या बाई, हात पाय धुते आणि मी लावते दिवा. अधोक्षज, ते इम्रानला फोन करायचं राहिलं होतं, तू करतो का? हा, मी दिवा लावते. आता तू लावलेले दिवेच पाहिजेत मला. दे. काय झालं मोठ्या बाई? अगं एक गोष्ट तुला सांगायचीच राहिली. तुला आठवते का, मी तुला म्हणलं होतं का मी गोपाच्या खोलीमध्ये गेले होते म्हणून. त्या खोलीत मला एक कुपी सापडली होती. काय असेल या बाटलीत? हो, याविषयी बोलला तर होतात तुम्ही, पण त्याचं काय? हा, तर मला असा डाऊट आहे, श्रीकला त्या कुपीतल्या औषधानेच काहीतरी करत असणार. म्हणजे मी त्या कुपीचा जेव्हा वास घेतला ना, तेव्हा मला एकदम असं गरगरल्यासारखं झालं. एकदम भंजाळून गेले होते मी. मोठ्या बाई, आता त्या कुप्पीचा शोध लावायलाच पाहिजे. हा, उद्या लावूया. अहो मोठ्या बाई, उद्या करिश्मा ताईची कोर्टात पहिली हिअरिंग आहे. झालं का? म्हणजे मिळालं का तिला वकील? हो, मिळाली. लई मोठी वकील आहे. ये बाई, फी साठी दिग्रसकरांचे पैसे वाया घालवायचे नाहीत. हा, आणि वापरायचे नाहीत. हातात तेवढं आहे बघा, लई मोठी फीस आहे तिची. आणि फक्त केस पुरती नाही बर का, आयुष्यभरासाठी मागती. म्हणजे मोठ्या बाई, मीच लढते तिची केस. पण माझी फीस काय जास्त नाही बर का, फक्त दिग्रसकरांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे ते असंच राहो. तू केस लढणार? ए बाई, ही तुझी पहिलीच केस आहे, आणि पहिलीच केस माती खाणारी घेतलीस. त्या पोरीवरती नको विश्वास ठेवू. मोठ्या बाई, काळजी करू नका, सगळं नीट होईल. डॉक्टर, कसला विचार करतोयस इतका? सध्या तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार येऊच शकत नाही अगं माझ्या मनात.
सध्याच का? सध्या जरा जास्तच. काय काय करत असतेस ग तू माझ्या बरोबर? अगं म्हणजे चहा वेळेत देत नाहीस, मला असं एकट्याला सोडून बाहेर निघून जातेस. आले ना पण मी लगेच. गेलीसच का होतीस मुळात? तुला माहिती मला तुझ्याशिवाय अजिबात करमत नव्हतं, कुठेच मन लागत नव्हतं माझं. सो यू मिस्ड मी डॉक्टर. टू मच. आपापल्या कामांमुळे आपल्याला वेळच मिळत नाही ग एकमेकांसाठी. खरंय तुझं. पण काय करणार आता आपण? मी ठरवलंय, आपण दोघांनी बाहेर फिरायला जायचं, एकत्र वेळ घालवायचा. चालेल ना तुला? ऑफकोर्स. नेकी और पूछ पूछ. तू ठिकाण ठरव, आपण लगेच जाऊयात. आय एम सो हॅपी. मे आय कम इन? कमी नसतं ते. जे काय असेल ते. एवढं बारीच इंग्लिश मला नाही येत. आता जे आहे त्याच्यात चालवून घे ना. हा, येतोय मी. हायो मायो, कोणाच्या दुसऱ्याच्या रूम मध्ये एंट्री घेतली काय मी? गपरे नाटक्या. कशी दिसते मी? एकदम बंबाट. त्या साडीवाल्या भूताचीच आठवण झाली. या गोष्टीवर मानानीची केस टाका ना तुझ्यावर. वकील आणि दावेदार दोन्ही एकच आहे. ज्याच्यावर केस टाकणार आहे तो तरी कुठं वेगळा आहे. इंदू, आज खरंच तुझ्यावर खूप प्राऊड फिलिंग येत आहे बघ. तू एका निर्दोष व्यक्तीसाठी स्वतः कोर्टात उभी राहतेस. मी माझं काम व्यवस्थित करू शकेल ना रे आदू? सवाल, तुझ्याशिवाय कोणी चांगलं काही करू शकतं का इंदू? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. 100% गॅरंटी. आज करिश्माच्या त्या केसचं कोर्टात हिअरिंग आहे. अहो, इंदूपेक्षा तर तुम्हाला जास्त टेन्शन आलंय. अहो नका इतकी काळजी करू. इंदू आहे की, ती सगळं नीट करे. सगळं मान्य आहे मला शकू. अगं पालक होत आपण शकू. पोरांच्या आयुष्यात हे सगळं असं काय काय चाललंय, नाही म्हणलं तरी टेन्शन येतच. बप्पा अदब, बप्पा बुलायचा होशियार. वकीलीन बाई इंद्रायणी पधार रही है. बाळा इंदू, आजपर्यंत तू सगळ्या लोकांना कीर्तनातून सत्याचा मार्ग दाखवत होतीस. आज त्याच सत्याच्या मार्गावरून चालण्यासाठी तू कोर्टात उभी राहतेस. मला अभिमान वाटतो तुझा. आशीर्वाद द्या महाराज. राम कृष्ण हरी. अशीच निर्भयपणे सत्याच्या वाटेवरून चालत राहा. सोबतीला आम्ही आहोतच. मोठे बाई कुठे आहेत? ते वरती आहेत. मी आलेच. आत्या, अजिबात काळजी करू नकोस. मी करिश्मा ताईला काही होऊ देणार नाही. इंदुमाई, तू जर करिश्माला सुखरूप सोडवलंस ना,
तर मी आयुष्यभर तुझी गुलाम म्हणून राहीन बघ. हत्या असं काय बोलते अगं? करिश्माताई बहीण आहे माझी, तिला बाहेर काढणं कर्तव्य आहे माझं. गप. आणि अशी उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. तुझे आणि आत्तोबाचे किती उपकार आहेत अगं माझ्यावर. एका अनाथ मुलीला घर दिलं तुम्ही. चल आता काळजी करू नको, विठुराय आपल्या पाठीशी.